आज आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष सुजित सोनवणे यांनी हा घनकचऱ्याचा विषय बऱ्याच दिवसापासून सुरू केलेला आहे, म्हणजे घेतलेल्या हातात. त्यांनी त्या पद्धतीने त्यांच्याशी 2-3 मीटिंग केलेली आहेत. आज ज्या वेळेला आम्ही कचरा घेऊन तिथे आलो, त्यांना दाखवलं, परिस्थिती दाखवली, पण त्या माणसाकडे उत्तर असं काही ठोस असं उत्तर नाही आहे. तो आपले अधिकार बाजूला ठेवून ते सगळं ग्रामपंचायतीवर लोटण्याचा प्रयत्न करतोय. अशा अधिकाऱ्यांना या पनवेल तालुक्यात ठेवू नये असं मला वाटते. खरोखरच एकदम म्हणजे बेजबाबदारपणा चालू होता. म्हणजे माझ्याकडे जबाबदारीच नाही, ती जबाबदारी फक्त ग्रामपंचायतीची आहे, या पद्धतीने चालू होतं त्यांचं. आणि आम्हाला खरोखर असं वाटतं की अशा अधिकाऱ्यांना पनवेल तालुक्यामध्ये ठेवू नये असं आम्हाला वाटतं. बघायला गेलं तर BDO साहेबांनी सांगितलेलं आहे की ग्रामपंचायत आमच्या हद्दीमध्ये नाही आहे. मग त्यांच्या अधिकारी या ठिकाणी काय करतायत? विचित्रपणे चालू आहे. का निधी मागण्यासाठी ग्रामपंचायतच्या ज्या निधी येतात, जर यांच्या अधिकाराखाली नसेल तर मग ग्रामसेवक इथे कशाला येतात? काय काम आहे? कधी यांचे केस भाटराला येतात काय? अशा गोष्टी ते करत असेल ना अधिकारी, ते चुकीचं चाललंय. सुजित सांगाल, आपण पण अनेक वेळा या कचऱ्याच्या संदर्भात BDOंना पत्र दिलेले आहेत. आज प्रत्यक्ष आंदोलन करून त्यांना भेटलेले आहेत. काय चर्चा झाली त्या ठिकाणी? खरं तर इथं सातत्याने पत्रव्यवहार करतोय पंचायत समितीला. घनकचरा हा प्राथमिकता असताना त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. त्या निमित्तानं आम्ही पत्रव्यवहार करत असताना पत्राचं कुठलं लेखी स्वरूपात उत्तरही मिळालं नाही. त्यामुळे आम्ही एक निर्णय घेतला की आता आपल्याला आपल्या मनसे स्टाईलने त्यांना जाब विचारण्याचं गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही सगळे या ठिकाणी, आमचा महिला वर्ग असेल, आमचे जिल्हाध्यक्ष असेल, आमचे सगळे उपतालुका अध्यक्ष असेल, आमचे विभाग अध्यक्ष असेल, आम्ही सगळेजण या ठिकाणी आलो आणि त्यांना जाब विचारल्यावर तुम्ही पत्राचं उत्तर लेखी स्वरूपात देत नाही, नक्की काय म्हणणं आहे तुमचं? तर त्यांचं आता जसं आमच्या जिल्हाध्यक्षांनी सांगितलेलं आहे की त्यांचं म्हणणं असं आहे की ते आमच्याकडं नाही, म्हणजे ते स्वतःची जबाबदारी झटकून घेत आहे. क्लास 1 अधिकारी आहे, युवा अधिकारी आहे, असे उत्तर अपेक्षित नाही. हे का घडतं याच्या मागचं तुम्हाला कारण सांगतो. कारण की निवडणुकीमध्ये 16 पैकी जास्तीत जास्त सदस्य दुसऱ्या पक्षाचे आले, त्यामुळं विरोधी पक्ष इथं उरला नाही. विरोधी पक्ष उरला नसल्यामुळे ह्या गोष्टी इथले अधिकारी वर्ग बेजबाबदार पद्धतीने सांगत आहे आणि त्यामुळे ह्या गोष्टी घडत आहेत. तसेच आम्हाला त्यांना सांगणे की एवढा दिवस तुम्हाला विरोधी पक्ष दिसला नसेल कदाचित ग्रामीण भागातला, परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम्ही रस्त्यावरचे कार्यकर्ते, आम्हाला साहेबांनी व्यवस्थित जबाबदारी दिलेली. आम्ही रस्त्यावरचे कार्यकर्ते होऊन विरोधी पक्ष दाखवून देऊ की काय विरोधी लोक काम करतात आणि कसं पनवेल विकसित करतात. साधारण ह्या गोष्टीला जास्त वेळ नाही लागला पाहिजे. आज महिना झाले पत्र येतोय. आज नद्याचं प्रदूषण एवढं वाढत चाललंय, नद्या भागामध्ये कचरा टाकला जातो, नदी पाणी नसल्यामुळे ते वाटतं की ती नदी नाही आहे. पण असं यांच्यावर उत्तर अपेक्षित होतं की आम्ही तिथला गाळ काढू, तिथली नदी स्वच्छ करू, सगळा कचरा व्यवस्थित करू. पण यांचं उत्तर असं आहे की उद्या पाऊस पडला का ते नदी पात्रात जाईल. आज मुंबईतल्या नदी संपत चालल्या आहेत, संपल्याच आहेत मुंबईच्या नदी. त्याच पद्धतीने पनवेलच्या नदी पण अशा कचऱ्यामुळे संपत चाललेल्या आहेत. माझं एवढंच, आम्ही सगळ्यांनी आमच्या एकामेकाच्या सहकार्याने आम्ही त्यांना निवेदन दिलं की एका महिन्याच्या आतमध्ये तुम्ही जर या कचऱ्याच्या बाबतीत तुम्ही मार्ग काढला नाही तर आज आम्ही फक्त बकेट घेऊन कचरा आलो आहे आणि कायदा व सुव्यवस्था, पोलिसांचा बांधवाचा सन्मान राखून तो आम्ही तिथं फक्त ठेवला आहे. त्यांच्या पुढच्या वेळेस तो कचरा आम्ही ठेवणार नाही, तो BDOच्या कॅबिनमध्ये आम्ही फेकणार आणि आम्ही जोरदार पद्धतीने इथं निषेध नोंदवणार. एका अधिकाऱ्याची पण आपण मागणी केलेली आहे की 15 वर्ष त्या ठिकाणी अधिकारी बसत आहे, एकही लक्ष देत नाही त्या अधिकारी, आणि त्याची बदलीची मागणी आपण केलेली आहे. त्या संदर्भात काय विषय? काही भागामध्ये 15 वर्ष झाले अधिकारी ठाण मानून बसले. ठीक आहे, हरकत नाही. अधिकारी एक चल लोकांचं म्हणणं असेल की तो इथंच पाहिजे आमचा, पण त्या पद्धतीने तिथं विकास तरी झाला पाहिजे ना. आज नियमानुसार 500 मीटरच्या पुढे तुम्ही डम्पिंग ग्राउंड बनवायला पाहिजे, पण तुम्ही घराच्या बाजूला लोकांचे डम्पिंग ग्राउंड बनवलं जातं आहे. म्हणजे अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या 100% झाल्या पाहिजे. आमचे मगाशी उपतालुका अध्यक्ष म्हणले की त्याची बदली जर झाली नाही त्या अधिकाऱ्यांच्या, मी नाव घेत नाही कारण की कदाचित इतरांना ते वाईट वाटेल, पण त्या अधिकाऱ्याची जर बदली झाली नाही तरी देखील आम्ही आमचे उपतालुका अध्यक्ष इथं यांना जाब विचारणार आहे. ही खरं तर बघायला गेलं ती मक्तेदारी चालू आहे कुठल्या तरी पक्षाची, असं मला म्हणायला काय हरकत नाही. कुठली ग्रामपंचायत आहे त्या ठिकाणी 15 वर्ष अधिकारी बसलेला आहे? उसरली ग्रामपंचायतमध्ये.
कुचरली ग्रामपंचायत, अशा भरपूर ग्रामपंचायतीत बघायला गेलं तर अनेक ग्रामपंचायतमध्ये तेच चालू आहे की मर्जीचा अधिकारी मला पाहिजे, 100% पाहिजे, हरकत नाही, पण ते विकसित केलं पाहिजे ना. एकाच्या साईडने विकास व्यवस्थित करायचा आहे आणि तो दुर्बल आहे म्हणून त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, अशा पद्धतीने हे काम चालू आहे.